खंडपीठाकडे वर्ग करावं। आता त्यात म्हटलं जाते हां तसं नाही आहे ते 5 दिवस सलग आमचा युक्तिवाद सुरू आहे। काल तो अर्धवट राहिला। आता मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे एक शेवटचा दिवस आहे, युक्तिवाद करतील। सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढा दिलेला आहे। तुम्ही जो म्हणताय तो अपात्रतेचा वेगळा विषय आहे। आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं, आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटाला। त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे। हे काही धर्मादाय काम नाही आहे ना, हे धार्मिक काम धर्मादाय हिंदुत्वाचं नाही। अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदेबरोबर मिंद्यांबरोबर आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं। भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा। तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली, नियमांचं कसं उल्लंघन केलं, ह्याच्यावरती हा युक्तिवाद सुरू आहे। याच्यामध्ये पुन्हा अपात्रतेचा विषय आलेला आहे। अपात्रतेसंदर्भात धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली। तेव्हा ते घटनापीठ होतं 7 जणांचं। त्याच्यामुळे तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात, देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं, जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे। पण राऊतसाहेब, या सुनावणी दरम्यान तुम्ही ज्या प्रतिक्रिया व्यक्त करता आहेत, शिंदे शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की राऊतसाहेब अशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करतात